संजय राऊत, माजी राज्यमंत्री गीते साहेब, माझे विधिमंडळातील सहकारी सचिन नाईक, बबन दादा आणि मित्र, मी जास्त वेळ बोलणार नाहीये। जवळ 1 तास उशिरा ही मीटिंग इथे सुरू होते आहे आणि उरणमध्ये लोक 7 वाजताचं टाइम दिलं होतं, पण एकच उद्धवजींना मी धन्यवाद देतो, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा संपूर्ण क्षेत्रामध्ये या घाटावरनं खाली उतरलं की छत्रपतींनी जे मावळे तयार केले त्यातला एक मावळा तुम्ही आम्हाला रायगडकरांना दिल्याबद्दल मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो। हा भरभरून आम्ही रायगडमधनं वरती पाठवणार आहोत। या ठिकाणी ज्या ज्या वेळेला या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार शिवसेना एकत्र आली त्यावेळेला या ठिकाणी या आघाडीचेच उमेदवार निवडून आलेले आहेत आणि खोपोलीकरांना मी सांगायला मागतोय, खोपोलीचं जे चित्र आहे, या शहरातलं एज्युकेशन आहे, या शहरातलं दळणवळण आहे, या शहरामध्ये असलेलं जे गचाळ असं राजकारण आणि गचाळ असली नीतिमत्ता नसलेल्या लोकांनी या ठिकाणी जे काम केलेलं आहे पुसून टाकण्याचं काम संजय वागरे आणि त्यांचे सगळे सहकारी करतील ही मला अपेक्षा आहे। मित्र, आज उल्काताई बोलल्या, मला बोलायला मर्यादा आहे, तरी या ठिकाणी उल्काताईंनी ज्या पद्धतीची मांडणी केली की आम्ही लोक का एकत्र आलो, या ठिकाणी जे संविधान आहे या देशाचे बदलण्याचं काम केलेलं आहे। आज या निवडणुकीमधलं चित्र वेगळं आहे। शिवसेनेला आणि आता उद्धवजींना भेटण्यासाठी किंवा बैठकीला येण्यासाठी प्रामुख्याने जे काम करतायत, या जिल्ह्यात प्रमुख जे काम सुरू झालेलं आहे ते मुस्लिम समाजाने केलेलं आहे। उल्काताईला माहिती आहे, ते त्यांच्याबरोबर ते काम करतात, त्यांच्याच बैठका पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये आपण सुरू केल्या आणि एक वेगळं चित्र तळापर्यंत जाण्याचं काम आज इंडिया आघाडीचे कार्यकर्ते करतायत। मी इंडिया आघाडीचे नेते एवढ्यासाठी बोललो उद्धवजींना, मी इंडिया आघाडीचा एक सदस्य आहे आणि ऑल इंडियावर ज्या बैठका होतात आणि अंतिम शब्द त्या आघाडीमध्ये ज्या वेळेला येतो किंवा थोडेसे वाद वगैरे झाले तो अंतिम शब्द आज उद्धवजींचा मानला जातो आणि उद्धवजींचंच त्या ठिकाणी ऐकलं जातं। अगदी तिथे नेते सोनियाजी पण या ठिकाणी जेव्हा इंडिया आघाडीमध्ये राऊतसाहेब तुम्ही पण असता बरोबर, की त्या ठिकाणी जो मान आम्हाला महाराष्ट्राला मिळतो तो बघून माझी छाती एकदम भरून निघते आणि म्हणून या ठिकाणी आम्ही येऊ। उद्या इंडिया आघाडीची मीटिंग नाहीये, ही शिवसेनेची बैठक आहे। इंडियाचे काही प्रमुख कार्यकर्ते नेते या ठिकाणी आलेले आहेत। उद्धवजींनी परवा विधिमंडळात आम्ही एकच जवळ बसतो, त्यामुळे जयंतराव तुम्हाला या मीटिंगला यावं लागेल। मी सकाळपासून सगळ्या मीटिंग घेतोय, पण उद्धवजी या ठिकाणी एक वेगळी टीम या शहरामध्ये आमची शेतकरी कामगार पक्षाची आहे आणि एक वेगळी सामाजिक कार्यकर्त्यांची पण टीम आहे आणि त्या टीमच्या आधारे आम्ही काम करतो। या ठिकाणची जी संस्था आहे जनता शिक्षण मंडळाची राऊतसाहेब, ही संपूर्ण बंद पडत आली होती। आमच्या सगळ्या लोकांनी या ठिकाणचा व्यापारी वर्ग व्यक्तिगतरित्या आपल्याला संजय वागरे मानतो आणि वेगळं एक नेटवर्क या शहरामध्ये आम्ही केलेलं आहे, जो 2-3 ते कार्यकर्त्यांची टीम या ठिकाणी आपली आहे आणि म्हणून या ठिकाणी जे काम आहे आज उद्धवजी आणि जयंत पाटील या रायगड जिल्ह्यामध्ये एकत्र झाले तर चित्र आम्ही कोकणाचं संपूर्ण बदल करण्याचं आश्वासन तुम्हाला या ठिकाणी देतोय। आणि पुन्हा एकदा संजय वागेरेंना बोलताना मी आज पहिल्यांदाच बघितलं आणि मावळा छत्रपतीचा वाटतो मला आणि म्हणून मी या आजच्या या खोपोलीच्या कार्यक्रमाला थोडी तुमची क्षमा मागतो। आम्हाला पाहिजे तसं बोलायला मिळणार नाहीये, वेळ गेला, दुपारी ऊन पण थोडं जास्त होतं म्हणून थोडी मीटिंग उशिरा चालू करायला लागली। मी पुन्हा एकदा संजय वागेरेंना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि उद्धवजींना पण शुभेच्छा देतो। या ठिकाणी
महाराष्ट्राची सूत्र पुन्हा तुमच्या हातात यावी अशी जनता आतुरतेने या महाराष्ट्रामध्ये बघते आहे आणि त्याची वाट आम्ही बघतो आहोत. त्याला मी मनापासून उद्धवजींना आणि त्याच्या सर्व सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.